श्लोका परीक्षेमध्ये जे आहे मंगलाचरण किंवा ईशस्तुती, त्याचे चार भाग, त्याचे अर्थाचे चार भाग, मंत्र एक त्याचे चार भाग, आणि मंत्राचा जो अर्थ आहे मंत्र एकचा त्याचे चार भाग. अशा प्रकारे 4 चोक 16 मार्काची ही परीक्षा आहे. आता आपण सुवार्ता माताजींपासून सुरुवात करूया. हरे कृष्ण. त्याचा प्रभूजी एक विचारू का? बोला माताजी. हरे कृष्ण. हा, फक्त श्लोकच म्हणायचा की त्याचा अर्थ पण सांगायचा आहे? श्लोक ही म्हणायचा आहे. श्लोक हा, झाल्यावरती त्याचा अर्थही सांगायचा आहे. अर्थ सांगायचा आणि आहे. श्लोक सांगताना डोळे बंद ठेवायचे, अर्थ सांगताना डोळे बंद ठेवायचे. बर अर्थात तुमचा जेव्हा तुम्ही परीक्षा सुरू करताय, दोन्ही मंत्रांचा मंत्र उच्चार आणि अर्थ सांगेपर्यंत डोळे तुमचे बंद राहतील. ठीक आहे. बर. हरे कृष्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत परिपूर्ण आहेत. त्यांच्यापासून भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही पूर्ण आहे. भगवंत भगवंतांचे डोळे त्यांच्यापासून उघडले तर निर्माण मार्ग होणारे जातील. नाही, डोळे नाही उघडले, डोळे बंदच आहेत. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे संपूर्णापासून निर्माण होणारे सर्व काही संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे अनेक एकके असून सुद्धा ते संपूर्णच असतात. ईशावास्य मंत्र एक आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन तेन भूचिथा मा क्रुध यश्च किंच धनम. तर या ठिकाणी भगवंतांच्या स्वामित्वाबाबत सांगितलेलं आहे. सर्व ब्रह्मांडातील जड आणि चेतन वस्तू या सर्वांचे मालक भगवंत आहेत आणि सर्व काही त्यांच्यापासूनच उद्गम होत आहे. भगवंत हे सर्वांचे नियंत्रक आहेत. भगवंत सर्वांचे नियंत्रक आहेत आणि संपूर्णपणे निर्माण. हरे कृष्ण. हम्म झालं. ठीक आहे, भगवंत धन्यवाद. हरे पुढचं कृष्ण. आता डोळे उघडले त्याचा अर्थ की तुम्ही सांगणं संपलंय, तुमचा श्लोक बोलणं अर्थ सांगणं संपलंय, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येकासाठी हे स्पष्ट असलं पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. पुढचं नाव आहे रश्मी थिटे माताजी. रश्मी माताजी. व्हिडिओ सुरू नाही. हरे कृष्णा. आवाज येतो? आवाज येतो? हा, पण व्हिडिओ शिवाय एक्झाम कशी देणार ती? व्हिडिओ सुरू आहे ना. हा, आता सुरू आहे. ठीक आहे. आवाज येतो ना? हरे कृष्णा. आवाज स्पष्ट येतोय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत परिपूर्ण आहे. त्यांच्यापासून निर्माण होणारे भौतिक जगत सुद्धा परिपूर्ण आहे आणि त्यांच्यापासून निघणारे एक एक सुद्धा परिपूर्ण आहेत आणि जे अवशेष राहतं ते सुद्धा परिपूर्ण आहे. 1+1 सुद्धा 1, 1 वजा सुद्धा 1च आहे. असे हे भगवंत परिपूर्ण आहेत. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्या जगत् येन तेन तत्तेन मा गृह्यस्य धनं मा स्वीदं धनम्.
या ब्रह्मांडातली प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. आणखीन आपल्यासाठी जे काढून ठेवलेल्या वस्तू आहेत त्याचाच वापर आपण करावा. बाकीच्या वस्तू कोणाच्या तरी मालकीच्या आहेत हे लक्षात ठेवावे. पूर्ण अध्यात्म जगत आणि भौतिक जगत पूर्ण ही भगवंताच्या मालकीचे आहे. परा व अपराशक्तीची भागवतामध्ये कल्पना दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रत्येक वस्तूची मालकी भगवंताची आहे. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. बापू नवले प्रोजी. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. प्रभूजी माझं पूर्ण झालेलं नाहीये, तर मी नंतर दिलं तर चालेल का? आता एकच श्लोक पाठ आहे म्हणून. नंतर तुम्हाला DVRV मध्ये कॉन्टॅक्ट करून द्यायला लागणार. ठीक आहे, आता यस तुम्ही एक श्लोक जे द्यायचं द्या. यस प्रभू. नंतर मी दोन्ही देतो. आता एक. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत. ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे जसे की सर्व काही, जसे की हे दृश्य जगत ही पूर्ण आहे. ते परिपूर्णापासून सर्व व काही पूर्णच अ, जे काही निघते ते पूर्णच असते. ते भगवंत परिपूर्ण असल्यामुळे भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण त्यांच्यापासून अनेक एक एक पूर्ण निघतात, तरीही ते संपूर्णच राहतात. हरे कृष्ण. धन्यवाद पूजा. हरे कृष्ण. अश्विनी माधवी माताजी. अश्विनी माधवी. कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. तुम्हाला श्लोका टेस्ट द्यायची आहे. हरे कृष्णा. सगळ्यांना दंडवत प्रणाम. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. गुरुदेव यश स्तुती आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. भगवंत परिपूर्ण आहेत आणि त्यांच्यापासून जे काही या दृश्य जगातल्या वस्तू दिसतात आणि त्यांच्यापासून जे प्रत्येक वस्तू निघतात त्या पण परिपूर्ण आहेत. आणि भगवंतापासून प्रत्येक गोष्ट निघत असूनही तरी सुद्धा ते पूर्ण असतात. म्हणजे सगळं काही असूनही भगवंताकडे ते पूर्ण आहेत तरी सुद्धा. दुसरा मंत्र एक आहे की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचन जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्विदधनम. या जगातली प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या मालकीची असून जी गोष्ट आपल्या वाट्याला आली आहे तीच आपण स्वीकार करावी आणि इतर सर्व गोष्टी ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी वाट्याच्या आहेत असं समजून त्याचा आपण स्वीकार करू नये. मनुष्याने आपल्या नशिबाने मिळालेल्या प्रत्येक गोष्टी, आपल्या कोट्यातील प्रत्येक गोष्टी स्वीकारावे. इतरांच्या कोट्यावर, इतरांच्या वस्तूवर हक्क दाखवू नये. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. धन्यवाद. थँक्यू प्रभू. धन्यवाद. प्रमोद प्रभू. प्रमोद प्रभू.
नित्य कीर्तन प्रमोद प्रभू आहेत का? मेसेज केला की त्याने उत्तराखंडला कुठेतरी गेले. ओके, ॲब्सेंट. पुंडलिक कराळे प्रभू. पुंडलिक कराळे प्रभू. तर त्यांनी पण मेसेज केले की त्यांनी त्याच्यामध्ये जगाला सरत करत तेव्हा आहे ते जॉईन करू शकत नाही. ओके. रोहिणी सुतार माताजी. रोहिणी सुतार माताजी यांचे ऍबसेंट आहेत का? नाही, तुम्ही जॉईन आहे, व्हिडिओ ऑन आहे पण अनम्यूट केलं. रोहिणी सुतार. हा 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 प्रभूजी आहे. ओके, हा तुम्ही तयार आहात ना? हो, तयार आहे की. ओके. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत आणि त्यांच्यापासून निघणारे हे दृश्य जगत सुद्धा पूर्णच आहे. संपूर्णापासून निर्माण होणारे ते पण संपूर्णच आहे. त्यांच्यापासून निघत असलेली अनेक पूर्ण एकके ती सुद्धा संपूर्णच राहतात. दुसरा श्लोक. ईशावासमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन तक्तेन भुंजीता मा गृध कस्य धनम. या जगातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून ती सर्व भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. जे काही आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे त्याच वस्तूंचा वापर करावा आपण, आणि जे आपल्या मालकीचे नाही त्याचा आपण वापर करू नये. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. तिलोत्तमा खाडे माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. श्री ईशोपनिषद ईशस्तुती. ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत हे पूर्ण आहेत आणि त्यांच्यापासून जे काही निर्माण ते भगवंत हे पूर्ण आहेत आणि ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून जे काही निर्माण होते ते सुद्धा पूर्णच आहेत. जसे की हे दृश्य जगत संपूर्णांपासून जे काही निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच आहेत. भगवंत हे परिपूर्ण आणि संपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून जी काही एकके निर्माण होतात ती सुद्धा परिपूर्ण आणि संपूर्णच राहतात. मंत्र 1. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचितं जगत्यां जगत् तेन तत्तेन भुंजीता मा गृध कस्य धनम. या श्लोकाचा अर्थ होतो, या ब्रह्मांडातील प्रत्येक जड आणि चेतन वस्तू ही भगवंतांच्या मालकीची आहेत. ती भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्या प्रत्येक वस्तू भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत आणि म्हणून प्रत्येकाने आपण या आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या वाटेला आलेले आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंवरती वस्तूंचा उपयोग करावा, वस्तूंचा स्वीकार करावा आणि ज्या इतर दुसऱ्या वस्तू आहेत त्यांचा आपण स्वीकार करू नयेत. हरे कृष्ण. धन्यवाद. वनिता हरड माताजी. वनिता माताजी. जॉईन केले का? बोलत. व्हिडिओ आणि ऑडिओ बनवा. हा तेच. ठीक आहे, पुढचं बघूया.
ऍबसेंट करायला हवं. कृष्ण लोक प्रभू. मी जॉईन नाही केले. ओके. मोहिनी अक्षय माताजी. आवाज येतोय प्रभूजी? येस माताजी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही जसे जगत दृश्य हे सर्व पूर्ण आहेत. संपूर्णापासून जे संपूर्णापासून निर्माण होतात ते सुद्धा संपूर्णच आहेत. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अशी अनेक पूर्ण एकके निघत असून ती सुद्धा संपूर्णच राहतात. ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगतां जगत तेन त्यक्तेन भुजितामा वृद्धा कस्य स्विदधनम्. या ब्रह्मांडातील या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू ही सर्व भगवंतांच्या मालकीच्या आहेत व ते सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या सर्व वस्तूंचा आपल्याला प्रत्येक वस्तूचा आवश्यकतेनुसार व आपल्याला काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू कोणाच्या मालकीच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. हरे कृष्ण. धन्यवाद. छान बोलल्या तुम्ही. ओके, पुढचं आहे आरती लगड माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. येस माताजी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. भगवंत पूर्ण आहे, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही जसे हे दृश्य जगत हे सुद्धा पूर्ण आहे. संपूर्णापासून निर्माण होते ते संपूर्ण असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले पूर्ण एकके हे संपूर्ण राहतात. मंत्र 1. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भूजिता मा गृध कस्य स्विदधनम. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक जड व चेतन वस्तू ही भगवंतांच्या मालकीची असून त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला वेगळा काढून ठेवलेल्या वस्तूचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहे हे जाणून त्याचा स्वीकार करू नये. हरे कृष्ण. छान, धन्यवाद माताजी. माताजी नंतर ज्योती चव्हाण माताजी. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत आणि ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निघणाऱ्या प्रत्येक वस्तू जसे की हे दृश्य जगत तेही परिपूर्ण आहे. संपूर्णापासून निर्माण होते तेही संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकके निर्माण होत असूनही ती संपूर्णच राहतात. मंत्र 1. ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगतां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा स्विदधनम. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू ही भगवंतांच्या मालकीची आहे आणि त्यावर भगवंतांचे नियंत्रण आहे. म्हणून आपण हे जाणून आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि साईडला काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. आणि इतर गोष्टी दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्याचा स्वीकार करू नये. हरे कृष्ण. धन्यवाद. रेखा गावडे माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, माझा कॅमेरा खराब आहे. मी मगाशी पण त्यांना सांगितलं. तुमच्या एक्झामला सुट्टी आहे. नाही, सुट्टी नका देऊ. मी एवढं हे केलेलं आहे. दुसऱ्या याच्यावर जॉईन केलं पण ते लिंक होईना तुमच्या याच्यावर. मी मिस्टरांच्या याला नाही, ते जॉईन कुठल्याही केलेलं आहे. मोबाईलवर जॉईन होतं, त्याच्यात काय समस्या मी नाही. आता हे केलं पण तेच ऑफ दाखवतंय. तुम्ही जे मग ना मुलाच्या ह्याच्यावर करू का? मुलाच्या हा, ह्याच्यावर. कुठल्याही मोबाईलवरनं जॉईन करा, त्याच्यानंतर हा तुमची हा एक्झाम घ्या. हा, बरं चालेल. मग मी तोपर्यंत जॉईन करते, तुम्ही त्यांना जॉईन करून घ्या मग. रजनी हंबीर माताजी. चल. करा म्हणले, करते. लिंक पाठवली.
थांब जरा, थांब थांब. रजनी हंबीर माताजी. Absent. स्वाती दरेकर माताजी. स्वाती दरेकर. Absent. नित्य कीर्तन प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दिवसासाठी पूर्णविराम पूर्णमिदं पूर्णात पूर्ण उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत परिपूर्ण आहेत. तर भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून जे निर्माण होते किंवा प्रसाद होतो परिपूर्ण असते. आणि भगवंतापासून आलेल्या प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक व्यक्ती हे पूर्ण आहे असं सांगितलं. आणि मंत्र एक ईशावास्यमिदं जगत सर्व प्रत्यंच जगतां जगत तेन तत्तेन भुंजिता मा गृह कस्य स्त्रीधनम. ठीक आहे. भगवंत पूर्ण आहेत. भगवंत हे जगाचे पूर्ण जे मालक हे भगवंत आहेत. ह्याच्याच त्या संपत्तीवरती भगवंताचा अधिकार आहे. आणि भगवंताने जे आपल्यासाठी जे काढून दिलेलं आहे किंवा आपल्यात जो अधिकार आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसऱ्यांचं जे काय धन संपत्ती वगैरे आहे ते त्याचा म्हणजे जाणला पाहिजे ते दुसऱ्यांचं आहे म्हणून त्याच्यावरती आपला अधिकार नाहीये हे जाणून त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नित्य कीर्तन प्रभू. हरे कृष्ण. बाकी हे दत्ता दसारी प्रभू, परम करुणा प्रभू. ते नंतर जॉईन झालेले आहेत. म्हणजे आणि काही तर एक दोन लास्ट एक दोनच अटेंड केलेले आहेत. ओके. हा. तर यांच्या टेस्ट आहेत का? नेहा तिरकुडे माताजी, शैला माताजी. अवधूत चरण प्रभूजी हे आहेत ना प्रभूजी ते म्हणले त्यांनी पहिला त्यांनी नगरजवळ. प्रभूजी तुम्ही सांगू शकता तुमचं कधी जॉईन केलं? तिकडे आवाज ब्रेक होतो प्रभू तुमचा. अनम्यूट कर. हरे कृष्णा. अच्युत चरण प्रभूजी. हरे कृष्णा मध्ये कोणीतरी बोलत होतं प्रभूजी. मी बोला तिकडे बोला. उपदेश अमृत वगैरे केलेलं आहे प्रभूजी. ईशोपनिषद भक्तिरस अमृत सिंधू एक्झाम नाही दिलेली. ठीक आहे. तुमची आता पहिली एक्झाम घेऊ अवधूत चरण प्रभू. त्याच्यानंतर पुढचं कोण आहे ते विचारू हो एक एक. तुम्हाला जे हो. ठीक आहे तुम्ही ओम सुरू करू पूर्णमदम शकता. पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत. ते परिपूर्ण आहेत. त्यांच्यापासून सर्व हे जगत सुद्धा जे आपल्याला दिसते ते परिपूर्ण आहेत. संपूर्णांपासून संपूर्ण निर्माण होते. आणि भगवंत पूर्ण आहेत. ते परिपूर्ण आहेत. त्यांच्यापासून जे एक एक पूर्ण जे काही निर्माण होते तरी ते परिपूर्णच आहे. हरे कृष्णा प्रभूजी. दुसरा श्लोक मी नंतर देईल. त्याचे ठीक आहे. प्रॅक्टिस करावं. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभुजी. एक मिनिट. हरे कृष्ण. परम करुणा माताजी आहे प्रभूजी. हरे कृष्ण रेखा गाडवी बोलते.
ओके, रेखा गाडवे माताजी, हा बोला. हा, मग बोलू का? एक मिनिट आहे. ओके, त्यांच्या परम करुणा प्रभूंच्या याच्यावरनं तुम्ही बोलताय का? हा हा, परम करुणाजी. ओके ओके, ठीक आहे. तुमचा व्हिडिओ व्यवस्थित ठेवा जेणेकरून. हा, हे हा, दिसतंय का? ठीक आहे. हा, हम्म. एक मिनिट. हा, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. ईशास्तुती. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही हे जसे हे दृश्य जगत सुद्धा पूर्णच आहे. संपूर्णपासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून पूर्ण अनेक एक एक निघत असूनही ती सुद्धा संपूर्णच राहतात. मंत्र एक. ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगता जगत तेन त्यक्तेन भुंजिता महागृथ कस्यचिद धनम. या ब्रह्मांडातील सर्व वस्तू या ब्रह्मांडातील जड व चेतन वस्तू ही भगवंताच्या मालकीच्या आहेत, त्यांच्यापासून निर्माण झालेल्या आहेत. आपल्या आपल्या आपल्यासाठी आपल्यासाठी असणाऱ्या वस्तू आपल्यासाठी असणाऱ्याच वस्तूचा स्वीकार करावा. आपल्यासाठी जे राखून ठेवले त्याचा स्वीकार करावा, आणि जे इतर दुसऱ्या कोणाच्या वस्तू आहेत त्याचे ते जाणून त्याचा स्वीकार करू नये. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. धन्यवाद. शैला माताजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तुमचं काय, तुम्ही क्लासेस दुसरीकडे केलेले आहेत कसं काय? इथेच करते. तुमचं आडनाव काय? शिर्के. किती क्लासेस केले? केले प्रभूजी. गेल्या महिन्यात सासरे जरा आजारी होते ना, तर 3 क्लास नाही झाले. ठीक आहे, तुमची परीक्षा घेऊ, त्यानंतर काय बाकी असेल डिटेल नंतर चालेल, सांगा तुम्ही. ओके. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे हे संपूर्ण जगत सुद्धा, हे दृश्य जगत सुद्धा पूर्णच आहे. ते भगवंतापासून निर्माण होणारे सगळी पूर्ण एकके सुद्धा संपूर्णच आहेत. दुसरा श्लोक. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विदधनम. या ब्रह्मांडातील सर्व चेतन व जड वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे. ते त्यांच्या नियंत्रणाखाली असून आपल्यासाठी नियंत्रणाखाली आहेत. आपल्यासाठी जे काही आपल्यासाठी वेगळा जे काढून ठेवलेलं आहे तेच आपण वापरावं. आपण दुसऱ्यांसाठी जे काही आहे त्याचा वापर करू नये. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. जयश्री प्रशांत, काय नाव? जयश्री जाधव माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. तुम्ही पण क्लासेस करता का? हो प्रभूजी, माझे 1-2-3च मिस झाले असतील. ठीक आहे. हरे कृष्णा, बोलू शकते ना प्रभूजी? हा, डोळे बंद करून. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम सर्वांना. ईशस्तुती. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णार्थ पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवान पूर्ण आहेत, भगवंत पूर्ण आहेत, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे हे जगत सुद्धा पूर्णच आहे. भगवंतापासून जे निर्माण होते ते सुद्धा पूर्णच आहेत, आणि त्यांच्यापासून जे एकके निर्माण होतात ते सुद्धा पूर्णच आहेत. पूर्ण
पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे परम सत्याची पूर्णता आहेत. ईश मंत्र 1. ईशावास्यमिदं सर्व ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्यां जगत् तेन तत्त्वेन भूजिता मा गंधस्विद्धनम. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू ही भगवंतांच्या मालकीची आहे. त्याच्यावर कोणाचाही अधिकार नसतो. भगवंतांनी आपल्यासाठी जे राखून ठेवलेलं आहे त्याच्यावरच आपला अधिकार आहे आणि भगवंतांनी दुसऱ्या कोणाच्या वस्तू आहेत त्याच्यावर आपला अधिकार नाही असं सांगितलेलं आहे. आणि भगवंतांनी आपल्यासाठी ज्या वस्तू राखून ठेवल्या आहेत त्याचाच आपण स्वीकार केला पाहिजे. दुसऱ्या कोणाच्या वस्तू आहेत त्याचा स्वीकार केला नाही पाहिजे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. नेहा तिरखुंडे माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. दंडवत प्रणाम. तुम्ही किती क्लासेस केले? प्रभूजी मी 2-4 केले असतील. या महिन्यातले मला नाही जमलं बाळामुळे. माझे म्हणजे मी करायचे जॉईन पण बाळामुळे होत नव्हते माझे व्यवस्थित. म्हणजे ठीक आहे. तुमची एक्झाम घेतो नंतर ते BVRV मध्ये बोला तुम्ही. ठीक आहे. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. ईश स्तुती. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भाषांतर. भगवंत परिपूर्ण आहेत. भगवंत परिपूर्ण आहेत. भगवंतांपासून निर्माण झालेले हे जगत सुद्धा परिपूर्ण आहे. संपूर्णांपासून संपूर्ण होते. भगवंतांपासून अशी अनेक एकके निघत आहेत किंवा आहेत पण ते पण परिपूर्ण आहेत. मंत्र 1. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचन जगत्यां जगत् तेन तत् हरे कृष्ण. तेन तक्तेन भूजिता मान गृहाकस्य सिद्धदनम. भाषांतर. या ब्रह्मांडातील जड व चेतन वस्तू या भगवंतांच्या मालकीच्या आहेत व त्या भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. भगवंतांनी आपल्यासाठी ज्या वस्तू ठरवून दिलेल्या आहेत त्याचा आपण स्वीकार करावा व इतर गोष्टी जाणून घेऊनही त्या गोष्टींचा स्वीकार करू नये. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. मी चांगला संघर्षाने प्रयत्न केला. काय मला जमतच नाहीये मुलामुळे. माझं जरा थोडस बिझी राहते शेड्यूल आणि हे जरा चांगले प्रयत्न करणं गरजेचं आहे. भक्तीमध्ये भगवंत मला संस्कृत येत नाहीये. म्हणजे माझ्या वाचनात आता जास्त नाहीये संस्कृत आणि मला थोडीशी अशी भीती वाटते संस्कृतची. तरी वाचत राहायचं. काही गोष्टी जरी आवडल्या नाही तरी आपल्यासाठी लाभदायक असतात. नाही आता म्हणजे आपण या अभ्यास केला नाही शब्दनिषेधचा तेव्हापासून म्हणजे माहित झाले ना आता भगवंत कोण आहेत काय आहेत.
त्याच्यामुळे आता हे सगळं मला जाणून घ्यायचंय आणि आता मी काही झालं तरी संस्कृत शिकणारच. हा म्हणजे मी केलंय, आता ध्यास धरलाय म्हणजे. वा वा, छान. खूप सुंदर. आणि बाळालाही शिकवा. हो, बाळासाठी पण शिकायचंच आहे, म्हणजे त्याला पण शिकवणार आहे. त्याच्या समोरच मी बोलत असते सारखं, नाही का, म्हणजे मंत्र वगैरे जपमाळ वगैरे करत असते सतत. सत्संग वगैरे असलं की त्याला पण घेऊन जात असते म्हणजे. आणि त्याच्यात ते गुण दिसतात आहेत प्रभूजी, म्हणजे असं मंदिरात गेले की दंडवत प्रणाम करणे, असं सांगावं लागत नाही, बरोबर करतो. वा. आणि त्याला अजून तो 2 वर्षाचा आहे, व्यवस्थित बोलता येत नाही, पण ओम मात्र खूप छान करतो. असं म्हणजे ध्यानाला बसतो ना आपण, सेम तसा छान करतो म्हणजे. वा. आणि त्याचं नाव ग्रेट. पण कृष्णराजच नाव ठेवलेलं आहे. वा. आणि कृष्णासारखाच खट्याळ आहे, पण आहे सगळं व्यवस्थित आहे भगवंतांच्या दयेने. सगळं छान आहे, भगवंतांचा आशीर्वाद आहे. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सुषमा रेश्मा रोंगे माताजी. रेश्मा रोंगे माताजी. दत्ता दासारी प्रभु. सुषमा सोनी. माधवकांत प्रभु. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमेवावशिष्यते, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहे, भगवंत पूर्ण आहे. या भगवंत परिपूर्ण असल्यामुळे या ब्रह्मांडातील सर्व भगवंत पूर्ण आहे. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे या ब्रह्मांडातील सर्व भगवंत पूर्ण आहे, परिपूर्ण असल्यामुळे या ब्रह्मांडातील सर्व जड व चेतन पूर्ण आहे. या ब्रह्मांडातील सर्व भगवंताच्या मालकीचे आहेत. हरे कृष्ण. मंत्र मंत्र 2. मंत्र 1. तुमच्या जगत्यां जगतं सर्व मंत्र मंत्र 1. ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगतं जगत् तेन तत्तेन तेन तत्तेन तेन तत्तेन यत्किंच जगत्यां जग ईशावास्यमिदं सर्व जगत् ईशावास्यमिदं सर्व किंच जगतं जगत् तेन तत्तेन मम. ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्यां जगत् तेन तत्तेन भुञ्जिताम् मम. कस्य स्वेदधनं या या ब्रह्मांडातील सर्व जड व चेतन वस्तू भगवंताच्या मालकीचे असून
अं, भगवंत सर्व नियंत्रक आहे. भगवंत सर्व नियंत्रक आहे. आप- भगवंताने जे आपल्याला प्राप्त भगवत कृपेने जे आपल्याला प्राप्त झालेले आपण त्याचा स्वीकार केलेला पाहिजे आणि जे आपल्याला अप्राप्त आहे त्या गोष्टीसाठी आपण तरी प्रयत्न करू नये. हरे कृष्ण. धन्यवाद. रेश्मा रोंगे माताजी देणार आहेत का एक्झाम? प्रभूजी वनिता माताजी हँड राईज केले. ओके, वनिता माताजींना करूया. वनिता माताजी. माताजी अनम्यूट करा तुमचं. हा हा, आवाज येतोय माताजी. आवाज स्पष्ट नाही तुमचा. आता येतोय का? हा, आता स्पष्ट आवाज येतोय. तुमचा पूर्ण चेहरा दिसला पाहिजे, डोळे बंद असले पाहिजे. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत परिपूर्ण आहेत. ते 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 परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही परिपूर्ण आहे. त्यांच्यापासून त्यांच्यापासून निघणारे सर्व काही संपूर्णच आहे आणि त्यांच्यापासून किती अनेक एकके निघत असूनही ती संपूर्णच राहतात. मंत्र 1. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगतां जगत् तेन तक्तेन भुंजीत मा गृध कस्य दधनम्. या ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू, जड व चेतन वस्तू, हे भगवंताच्या मालकीचे आहेत आणि ते भगवंताच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यासाठी राखून ठेवलेल्या व त्या आपल्याच मालकीच्या वस्तूंचा स्वीकार करावा आणि इतर वस्तू ते दुसऱ्याच्या मालकीचे असल्यास त्याचा स्वीकार करू नये. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. रजनी ये ऍबसेंट आहे. शुभांगी प्रभा माताजी का कोण आहे? पण तयार आहे का अजून? जे हे झाल्या जे पवित्र गुणदेवी माताजी कोण आहे ते? शुभांगी यात जे आहे जे लिस्ट मध्ये आता नाव जी दिसत आहेत आता तिथे रेश्मा रोंगे माताजी, दत्ता दासारी प्रभू आणि सुषमा सोनी माताजी हे बाकी आहेत. पवित्र गुण आणि पवित्र गुण माताजी त्यांनी संतोष झाले का? संतोष शिर्के. संतोष शिर्के त्यांचंही नाही झालंय. संतोष शिर्के. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. यस प्रजी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत.
ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही जसे की दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहे. संपूर्ण पासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच आहेत. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकाएकी निघत असून ते संपूर्णच राहतात. पूर्ण ईशावासी इदं सर्व यक्कीच जगता जगत तेन तक्तेन पूजिता महागृद कस्य धनम. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीच्या असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. म्हणून आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तूंवरती किंवा इतरांच्या वस्तूवरती आपण हक्क दाखवू नये. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. संतोष शिर्के. संतोष शिर्के प्रभू, किती क्लासेस केले तुम्ही? माझे क्लास झाले भरपूर, पण वडील आजारी होते त्यामुळे मधले एक 3-4 मिस झाले. हे सुषमा सोनी, पवित्र गुण माताजी. नित्य कीर्तन प्रभू विचारून बघा, ते देणार आहेत का? प्रयत्न अजून कोणी कोणाचे राहिले? शुभांगी मदत. दत्ता दासारी. दत्ता दासारी. हा, शुभांगी प्रभा माताजी. शुभांगी प्रधा माताजी. त्यांचं काय नाव आहे? शुभांगी प्रभा देवी म्हणून. ठीक आहे. शुभांगी प्रभा. बोलू का प्रभू? येस माताजी. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात मुष्यते पूर्णात पूर्ण ते डोळे बंद ठेवायचे, डोळे उघडे राहिले का कडब, तुमचे मार्क्स कमी होतात. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत हे पूर्ण आहेत आणि भगवंत परिपूर्ण असल्यामुळे भगवंतापासून निर्माण होणारे सर्व काही पूर्ण आहे. संपूर्णापासून निर्माण होणारे सर्व हे संपूर्णच असते. भगवंत हे परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून एक एक हे पूर्ण एक एक हे पूर्ण निघत असूनही ते परिपूर्णच राहतात. श्लोक 1. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचन जगता जगत येन तक्तेन भुंजिता मा घृत कश्यप धनम. या ब्रह्मांडातील जड व चेतन वस्तू या भगवंताच्या मालकीचीच आहेत आणि भगवंताच्या नियंत्रणाखालीच आहेत. आणि आपल्यासाठी ठेवलेल्या वस्तूंचाच आपण वापर करावा आणि बाकीच्या वस्तू दुसऱ्याच्या मालकीच्या आहेत हे समजून त्याचा वापर करू नये. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. अजून कोणी घेणार आहेत का? कोणाचं राहिलंय? ये सुषमा सोनी कोण आहे? दत्ता दासारे, पवित्र गुण माताजी. ऑडिओ व्हिडिओ दोन पण बनले चालेल. त्यांची क्लासेसला नावं नाही आहेत का? नाही ना, तरी दुसऱ्या
पुंडलिक कराळे आणि प्रमोद प्रभूजी एकच आहे का? नाही नाही प्रभू, वेगवेगळं आहे का? दोघांचं पण हे सांगेल. कुंडली काळे प्रभूजी ते सेक्युरिटी म्हणून आहेत NVCC ला. हो. हा, तर त्यांनी म्हणलं की जगन्नाथ रथयात्रेचं सेवा आहे, त्यामुळे जॉईन करू शकत नाही. आणि जे प्रमोद प्रभूजी ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेले, उत्तराखंड कुठेतरी गेले, म्हणजे पण तिथून ते जॉईन करू शकत नाही. हे रजनी आणि स्वाती माताजी ते जॉईन करतो म्हणजे पण जॉईन नाही केलं. त्याला फोन मी केलं म्हणजे जेव्हा एकदा आपण विचारू यांना. दत्ता दासारे प्रभू, सुषमा सोनी माताजी, पवित्र गुणदेवी माताजी, हरी बोल. तुम्ही एक्झाम देणार आहात का? हरी बोल. आवाज येतोय का तुम्हाला? हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दत्त दासारे प्रभू, आवाज येतोय का तुम्हाला? एक्झाम देणार आहात का तुम्ही? दत्ता प्रभूजी खटाखट दे रे, खटाखट क्या क्या. कृष्णा दत्ता प्रभूजी सुषमा सोनी, पवित्र गुण माताजी. आपण बराच प्रयत्न केला यांना कॉन्टॅक्ट करायचा, तर ठीक आहे. ते स्पष्ट आहे की हे क्लासचे कॅन्डिडेट नाही आहे. रेड मार्क, ऍबसेंट. नाही पडा टाकू काय ओके, ते दोन तो तीन ठीक आहे. हरे कृष्णा. तर आपण बघितलं की बऱ्याच भक्तांनी छानपणे श्लोका टेस्ट दिलेली आहे. आणि जे इथे उपस्थित आहेत पण ज्यांनी दिली नाही, जसे दत्ता दासारी, त्याच्यानंतर सोनी, पण इथे सुषमा सुषमा सोनी आणि पवित्र गुण माताजी, आपण यांनाही विचारलं. पण एकंदर ते असून परीक्षेसाठी अनुपस्थित आहेत. आणि जे अन्य भक्त अनुपस्थित आहेत, असे या सर्वांनी जे नंतर BVRV मध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांची श्लोका टेस्ट त्यांना द्यायची. ठीक आहे. बाकी अन्य भक्तांनी छान परीक्षा दिली आहे. ज्यांनी फक्त एक श्लोक दिलेला आहे त्यात दोघं आहेत, एक बापू नवले प्रो आणि अवधूत चरण प्रो. त्यांनाही पुन्हा BVRV मध्ये कॉन्टॅक्ट करून जर मार्क्स वाढवायचे असतील तर परत एक्झाम द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एकंदर एक्झाम, तुमची श्लोका टेस्ट झाली आहे. सर्व भक्तांनी खूप छान प्रयत्न केला. आणि जरी सुवर्ता माताजींचा पहिलाच नंबर होता तरी न घाबरता त्यांनी चांगली श्लोक टेस्ट परीक्षा दिली. त्यामुळे तुम्हा सर्वांना हरे कृष्ण. धन्यवाद द्यायसाठी, कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आपण कृष्ण. 3दा हरे कृष्णा महामंत्र म्हणू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. तुम्ही अगदी उत्साहाने. पुढं कॉल करायचा. ते नित्य कीर्तन प्रो तुम्हाला व्हॉट्सअपला नंबर पाठवतील, ओके. BVRV ऑफिसचा. किती दिवसात हरे करावं कृष्णा लागेल? प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. हा बोला माझी एक माताजी. रिक्वेस्ट आहे. ते चारीधामच्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे माझे शेवटचे 3 हे मिस झालेले, तर मला त्याचं रेकॉर्डिंग मिळेल का? हा, ते नित्य कीर्तन प्रो आपले कोऑर्डिनेटर, ते तुम्हाला सर्व देतील रेकॉर्डिंग वगैरे. हा, कारण शेवटचे 3 माझे श्लोक हे झालेत, मिस झाले त्याच्यामुळे. येस माताजी.
बाकी अन्य कोणाला भक्ताला काही जिज्ञासा काही विचारायचे? हरे कृष्ण प्रभूजी, मला विचारायचं होतं. येस माताजी. पुढची जी लेखी परीक्षा आहे, तर त्याच्यामध्ये 2 कॅमेरे लावायचे, तर ते कसं, म्हणजे नाही आयडिया मला काही. एक जसं आता तुमचा एक कॅमेरा ऑन आहे, बरोबर आहे. हा त्यामध्ये तुमचे डोळे कुठे आहेत ते ऍक्च्युली पेपरवरती. नाही, मग ते समजत नाही. फक्त दिसतंय की तुम्ही जे आहे कॅमेरा लावलाय, पण जेव्हा तुमची परीक्षा आहे तेव्हा तुमचा समोरचा कॅमेरा जो आहे तो राहील तुमच्या पेपरच्या इथे. तुम्ही जसं लिहिताय ना, हो 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 हे समजण्यासाठी की तुम्ही तुमचा मन बुद्धी वापर करून पेपर लिहित आहे, त्या दृष्टिकोनातून समोरचा कॅमेरा राहील. आणि जो मागचा कॅमेरा आहे तो दाखवेल की तुम्ही समोर काही ठेवलं आहे का, समोरचं काय परिस्थिती आहे वगैरे. तर अर्थात मागचा कॅमेरा म्हणजे त्याच फोन मध्ये का प्रभूजी? कसं, म्हणजे का 2 कसं फोन काय घ्यायला हा लागतील? 2 फोन वापरायचे, अच्छा, हा हा एक हा. तुमचा आणि एक घरातल्या दुसऱ्या हो, सदस्याचा. अशा प्रभूजी प्रकारे आमच्याकडे एकच फोन आहे, मग काय करायचं आता? मग बाजूच्याचा घ्यायचा. आजकाल इतक्या असं थोडी आहे की एवढं मोठी समस्या आहे. इतक्या पूर्वीच्या फोन काळामध्ये करायला. असं होतं की मोबाईल भेटणं किंवा कोणाकडे मोबाईल असणं म्हणजे तो अगदी बिल गेट्सचाच मुलगा असला पाहिजे किंवा खूप संपन्न धनसंपन्न व्यक्ती असला पाहिजे. आजकाल तर ज्या लोकांची कमाई खूप कमी आहे त्या लोकांकडेही चांगले चांगले मोबाईल असतात. अर्थात असं इतक्या बघण्यात येतं की त्यांच्याकडे खूप महागाचे मोबाईल असतात. तर सांगण्याचा मुद्दा हा की कॅमेराचा मोबाईल एवढं काही अवघड नाहीये. तर 2 कॅमेरे लावणं एवढं कठीण असं काही नाही त्याच्यात. हरे आणि कृष्णा पहिली तर प्रभुजी. गोष्ट ही आपल्याला समजायला पाहिजे, हे याच्यासाठी जेणेकरून आपल्याला त्या परीक्षेचा लाभ व्हावा. आता किती सारे लोक जे असतात बाहेर ते फसवणूक करून जगतात. आपल्या भक्तीमध्ये आपली प्रगती व्हावी, आपण भगवंतांना कधी फसवू शकत नाही. अर्थात जरी आपण परीक्षेमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या तरी आपल्यामध्ये त्या प्रकारच्या गुणाचा विकास व्हावा की आपण भगवंतांना कुठल्याही प्रकारे फसवू शकत नाही. भगवंत जसं आपण सकाळी नरसिंह आरती गातो दररोज की भगवंत बाहेरही आहेत आतमध्येही आहेत, इथे आहेत ती सर्वत्र आहेत भगवंत. तर आपल्याला त्याचा साक्षात्कार नाहीये, त्यामुळे आपल्याला नको ते उपद्व्याप करायला लागतात. आणि ही जे परीक्षेचे नियम आहेत ते आपल्या लाभासाठी हे समजणं गरजेचं आहे. हरे कृष्णा प्रभुजी. येस माताजी. हा, माझी एक शंका होती की 6 तारखेच्या परीक्षेबाबत तुम्ही अगोदरच सांगितलं असेल सर्वांना, तर ते माझ्यापर्यंत काही आलं नाही. तर त्याचे मला थोडस आयडिया दिली तर खूप चांगलं होईल. आयडिया म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला? म्हणजे ते 6 सर्व तारखेची परीक्षा. नित्य कीर्तन प्रभू जे हा आहेत ना ते तुम्हाला हा सांगतील. नित्य कीर्तन प्रभू जे आहेत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतील. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना पाठवा. हा, म्हणजे ते ओपन बुक नाही, कशावरती? बंद पुस्तकाचे प्रश्न तुमच्या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. हा, मग त्याच्या आधारावरच लिहायचे आहेत प्रश्नांची मग उत्तरं. ते फक्त ईशोपनिषदाचच त्याच्यात हा हे हा करायचं ना आपण? ईशोपनिषद. हा बरोबर. बाकीचं नाही काही हे नाही करायचं? नाही 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 बरं नाही. बरं बरं एकच बरं. हा पुस्तक. हा, तेच तेच मला शंका होती. अजून काय असलं तर तुम्ही नित्य कीर्तन प्रभूंना मेसेज करा, हो हो, ते तुम्हाला सर्व करील डिटेल पाठवते. करील प्रभूजी. हरे कृष्ण. पण ओपन धन्यवाद प्रभू. बरोबर पडते त्याच्यावर अपलोड करण्यासाठी. काय काय? ओपन ओपन बुक्स आहे ना, हा हा. म्हणजे त्याचा फोटो काढून त्या लिंक वरती अपलोड करायचं. हा, ओपन बुकचं तर तुम्ही पाठवलंय ना त्यांना सर्वांना. त्याच्यामध्ये आहे ना की क्लोज बुकचं पण ऑप्शन आहे. ओके, तर क्लोज बुकचे पाठवायला लागणार आहे ना तुम्हाला परीक्षा पाठवलं झाल्यावरती. पाठवलं हा. प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे प्रभूजी, ते कृष्ण. क्लोज बुक साठी जेवढे प्रश्न होते ते सगळे प्रश्न येणार आहेत का परीक्षेला? परीक्षा जी आहे त्याच्यात त्याची पद्धती पॅटर्न दरवेळेस बदलू शकतात. जेणेकरून जर एक पॅटर्न असला एकाने परीक्षा दिली तो परत दुसऱ्या बॅचवाल्याला सांगणार असा पॅटर्न आहे.
आणि ते कॉपी पेस्ट करणार. तर एवढं डिटेल विचारायपेक्षा की 5च प्रश्न येतील का 10 प्रश्न येतील, त्याच्यापेक्षा तुम्हाला जेवढं दिलंय त्यातले 80% जास्त मार्क्स त्याच्यामध्ये आहेत. आणि ते खूप कमी प्रश्न आहेत, असंही नाही की खूप 100-1 प्रश्न दिलेले आहेत. तर त्याच्यात एवढं प्रश्न विचारणं तर नाही म्हणजे पुस्तकातलंच जे आपण वाचतो तेच लिहायचं की हे ओपन बुकला कसं आपण आपले जरा नाही पुस्तकांच्या आधारावरच तेच तुम्ही लिहायचे जे पुस्तकात दिले तेच. अच्छा ठीक आहे प्रभूजी, हरे कृष्णा. आणि प्रश्नांची उत्तरही खूप सोपी आहेत, त्यामुळे असं काय अवघड नाहीये. ठीक आहे प्रभूजी, थँक्यू. अं, हरे कृष्ण. हरे प्रभूजी मला एक विचारायचं होतं, जे ओपन बुकचं ते लिंक वर पाठवणार आहेत आम्ही, तर ते तुम्ही स्वतः वाचणार आहे का? नाही ते कुठल्या भक्तांना ते देणार आहेत आपल्याला माहित नाही, कारण ओबीए वेगवेगळे भक्त त्याची सेवा करतात. आणि जसं ज्या प्रकारे मंदिराकडनं BVRE ऑफिसकडनं निर्णय घेतला जातो, तसं कोणीतरी एक भक्त ते चेक करून मग त्याच्यानुसार मार्क देतात. आणि बऱ्याचदा भक्त याच्यामुळे फेल होतात, कारण त्याच्यात एक 700 शब्दांपर्यंत मर्यादा काही दिलेले असतात. तुम्हाला ते सगळं पुस्तकात दिलंय की एवढे शब्द पाहिजे, तर ते बरोबर एक पान लिहितात ज्याच्यात 250 शब्द बसतात. दुसऱ्या पानात अर्ध लिहितात आणि ते किंवा दुसरं पानी लिहितात आणि त्यांची इच्छा असते की आम्हाला पास केलं गेलं पाहिजे. तर तुम्ही सांगा 2 पानामध्ये किती झाले शब्द? काही सांगू नाही शकत प्रभूजी. अरे मी आता सांगितलं, एवढं सोपं गणित जमत नाही तुम्हाला. 500 होतील, 2 ते 500 होतील. हा. हा, तर त्याचा अर्थ काय आहे की तुम्ही जे नियम दिलाय त्याचं पालन करत नाहीये. तर तुम्हाला जे ओबीचे नियम आहेत त्याच्यानुसार लिहून पाठवायला पाहिजे, जेणेकरून तुम्हालाही संतुष्टी राहील की आपण नियमानुसार लिहिलेलं आहे आणि त्याच्यानुसार ते तुम्हाला तसे मार्क्स देतील नियमानुसार. प्रभूजी ज्योती ठीक जर आहे प्रभूजी, माताजी, जास्त धन्यवाद. जास्त ज्योती जर माताजींनी पानं हात वापरण्यात रेस केलाय केव्हाचा, बोला. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी मला विचारायचं होतं, क्लोज बुक आपण टेम्पल हॉलमध्ये तिकडे येऊन दिली तर चालते का आपल्या NVCCच्या, का ऑनलाईनच द्यायचे, मीन्स कॅमेरावरतीच द्यायचे? ते तुम्हाला जे आहे ना नित्य कीर्तन कडनं नंबर पाठवण्यात येईल BVRE ऑफिसचा. तुम्ही एकदा थोडं फोन करून विचारा, कारण ठीक आहे प्रभूजी, चालेल. इथे पहिली जी समस्या आहे की जर एक्झाम घ्यायची असेल तर त्यासाठी हे ठेवलं पाहिजे, एक हॉल बुक केला पाहिजे. तर जर किती भक्त येत आहेत त्याच्यानुसार ते स्पष्ट होईल तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे प्रभू. नित्य कीर्तन नंबर पाठवून द्या माताजींना. सुवार्ता माताजी, काय सांगायचं तुम्हाला अजून? हरे कृष्णा प्रभूजी. हा येस माताजी. मी पण BVRC मध्ये देऊ इच्छिते काम, कारण कॅमेरा लावणं वगैरे मला काही ते जमणार नाही. हा तेच, तुम्ही एकदा जे आहे ना नित्य कीर्तन कडनं कॉन्टॅक्ट नंबर घ्या, तिथे बोला आणि स्पष्टतेने सांगा. त्याच्यानुसार मग ते एखादा हॉल ठेवतील ज्याच्यामध्ये क्लासरूम मध्ये तुम्ही सगळे बसून एक्झाम देऊ शकतात. चालेल. हरे नित्य कृष्णा कीर्तन प्रभूजी, ते स्पष्ट करा त्यांना. सगळेजण हॉलमध्ये देणार तर आमच्यासारखे लांब असणारे मग ह्याच्यावरती देऊ शकतात ना, तुम्ही घ्याल ना? नाही एक्झाम घ्यायसाठी जे आहे ना सिस्टम पूर्ण तयारी आहे. अर्थात जे एक्झाम ती तुमची ऑनलाईन होणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना शक्य नाही, जसं माताजींना कॅमेरा लावणं शक्य नाहीये, तर त्यामुळे ते इथे येऊन देणार आणि ते बाजूला राहतात. अच्छा. तर त्यांच्यासाठी ते सोयीस्कर आहे. आता त्यामुळे ते नित्य कीर्तन BVRE मध्ये बोलून किंवा यांना BVRE चा नंबर देऊन ते स्पष्ट करतील. हरे कृष्णा प्रभूजी. हरे 6 कृष्णा. तारखेला एक्झाम आहे का? 6 तारखेला एक्झाम आहे का? हा, ते पाठवलंय ना डिटेल. नाही, ते जे बुक्स आहे आपलं मायापूरचं धामचं, तुम्ही PDF पाठवली, त्याच्यात हिशोबनिशेष जे आहे ते प्रश्नावर स्टडी करायचा ना फक्त. हो बरोबर. चालेल, ओके. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे जे काय आपण चर्चा केली तुमच्या परीक्षेबद्दल? ठीक आहे, तुम्ही खूप संयमाने क्लासेस पण ऐकले आणि श्लोका परीक्षा पण दिली.
तर मी तुमच्या प्रती खूप कृतज्ञ आहे आणि तुम्ही सर्वांनी ह्या परीक्षेत उत्तीर्ण झालात. ज्यांनी दिली नाही त्यांचं नाही सांगत आहे पण ज्यांनी दिली त्या सर्वांनी परीक्षा उत्तीर्ण केली, त्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. जय. श्री ईशोपनिषद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरी हरी बोल. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.